मैत्री ही असावी कशी, मैत्रीचं नातं कसं असावं, मैत्रीच्या दुनियामध्ये एकमेकांच्या वरती किती नितांत प्रेम करावं। प्रत्येक भाव जर शिकण्यासाठी भेटत असेल भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचे लाडके भक्त सुदामा। 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्यावरती आहे। एका वेळेला पोटभर अन्न भेटलं तर दुपारी संध्याकाळी खाण्याची पंचायत आहे। 2-4 लेकरं आहेत, अंगावरती कपडे घालण्याकरिता नाहीत। प्रत्येक पालकानं आईला विनंती करावी, आई अगं काहीतरी खाण्यासाठी दे ना। आईने सांगावं, बाळा आज उपवास आहे, उद्या नक्कीच काहीतरी व्यवस्था करेल। उतरण लावलेली होती, प्रत्येक मडक्यामध्ये जाऊन पाहावं, प्रत्येक डेऱ्यात जाऊन पाहावं, हात घालून पाहायचं धान्य लागतंय का। पण अन्नाचा कणही नव्हता, धान्याचा कणही अगदी घरामध्ये नाहीये। एका वेळेला मध्यरात्री बालक छोटासा आईला बिलगून झोपलाय। पोटाला बिलगून झोपलेला बालकानं मध्यरात्रीच्या वेळेला झोपेतही म्हणावं, आई पोटातली आग शांत बसू देत नाही ग, काहीतरी खाण्याकरिता दे ना। माणसाची गरिबी फार वाईट असते पहा। ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे श्रीमंती प्रॉपर्टी आहे, त्यांना एवढी जाणीव नसते। पण जे अगदी स्वतः अगदी शून्यातून पूर्ण काही निर्माण करतात, ज्यांची परिस्थिती नाजूक आहे, सकाळी खाल्लं तर दुपारी खायची पंचायत आहे, संध्याकाळी पोटभर अन्न भेटलं तर परत सकाळी काय खावं याची पंचायत आहे। अंगावर घालण्यासाठी कपडा नाही। आपण पाहतो ना, सकाळी उठल्याबरोबर धावण्यासाठी पळण्यासाठी 2 जण असतात। एक जण धावतो तो पोटाची खळगी भरवण्याकरिता, आणि एक जण धावतो वाढलेलं पोट कमी करण्याकरिता। काही लोक आहेत सध्याच्या काळात अन्न म्हणजे काय याची किंमत कळत नाहीये। पहिला काळ होता, पुरणपोळी लवकर भेटत नव्हती, पोटभर अन्न भेटत नव्हतं, अंगावरती घालण्यासाठी कपडा एक, 3 भाव असतील तर एकच धोतर, ज्याला कुठेतरी कामाला जायचं ते धुवायचं आणि त्यांना अंगावरती घालायचं। आजी आजोबा सांगतात परिस्थिती फार नाजूक। आजीनं सांगावं, आई वडील जर ऊसतोडीचं काम करण्याकरिता बाहेर कुठे गेले, एकदा 6 महिन्याच्या भाकरी करून देवळीत ठेवल्या जायच्या, आणि त्याच भाकरी पाण्यात भिजून आई वडिलांनी बाबांनी खायच्या, लेकरांनी खायच्या। का तर व्यवस्था राहत नव्हती। आता किंमत नाही। संध्याकाळच्या वेळेला पातील भरून भाजी, सकाळी चालली उकुरड्यावरती, संध्याकाळच्या वेळेला पातील आपण पाहतो टोपलं भरून पोळ्या करतात, सकाळी चालल्या उकुरड्यावरती। किंमत कळत नाही माणसाला। ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला म्हणावं, आई काहीतरी खाण्यासाठी दे। झोपेत सुद्धा ज्या बालकानं आर्त हाक मारली, कानात गरम तेल ओतावं, तशी अवस्था झाली सुलभा माता राणीची। सुशीलानं सांगावं, बाळा मिठाचा खडा घेऊन आल्यात, पाण्यात बुडला नाही, जिभेवरती सोडला, याला त्रास देऊ नये। माणसाची भूक फार वाईट असते पा। ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला देवाच्या समोर जाऊन बसल्या आणि भगवंताला विनंती कराय, देवा अरे असं काय पाप केलं होतं तुझं, आमचं काही चुकलं असेल, आम्ही काही पाप केलं असेल, आम्ही काही वाईट केलं असेल, आमचं दुःख आम्हाला, आमचं पाप आम्हाला, पण आमचं कर्म आमच्या लेकराला फेडायला का देतोयस। त्यांनी काय ते, त्याला पाप म्हणजे काय हेच कळत नाही। निरागस लेकर आहेत, पण यांना सुद्धा दुःखी करताय। देवा अरे खाण्याची पंचायत, त्यांना पाप काय असतं हेच कळत नाहीये। सकाळच्या वेळेला जावं आणि सुदाम देवाला सांगितलं, स्वामी आजपर्यंत कधी साडी नाही मागितली मी, आजपर्यंत कधी पोटभर अन्न नाही मागितलं मी तुम्हाला, कोणताच हट्ट आयुष्यभर कधी केला नाही। तुम्ही गोपाल कृष्णाचं भजन करता, कधीच तुमच्यामध्ये व्यत्यय नाही आणला मी, कधी संकट नाही, कधी बंधन नाही आणलं। पण एकच विनंती आहे, मध्यरात्रीच्या वेळेला बालकानं बिलगून म्हणावं, आई खाण्याकरिता दे, आणि एखादी गोष्ट आईला त्या बाळाला देण्याकरिता पोटभर अन्न नसेल, हे दुःख करण्यासाठी स्वामी तुम्हाला आई व्हावं लागेल, त्याशिवाय आईचं दुःख नाही करणार आहे तुम्हाला। सुशीला माता राणी समजावून सांगतायत, स्वामी तुम्ही सांगता ना, तो द्वारकेचा राजा तुमचा बालमित्र आहे, तो बाल सखाय जाना एकदा, आणि काही नकोय, साडी नकोय मला, फक्त आपल्या लेकरांसाठी पोटभर अन्न मागा, पोटभर भोजन पाहिजे, बाकी काही नको। सुशीला तो देतो ग, पण त्याचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, देतो तो पण त्याला काहीतरी द्यावं लागेल, तो घेतल्याशिवाय देत नाहीये, फुकट कोणाचं कार्य करत नाहीये। ज्या वेळेला पाहिलं आणि सुदाम देवाला सुशीला माता राणीनं मुठभर पोहे दिलेत,
पोह्याचं गाठोडं बांधण्याकरिता व्यवस्थित रुमाल नाही, फाटलेल्या पागोट्यामध्ये पोहे बांधलेत आणि पोहे घेऊन निघाले भगवंताचं नामचिंतन करत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती बसून घ्या. सगळ्यांनी शांत जागेवरती बसून घ्या. मध्ये व्यत्यय आणू नका अजिबात. सुदामदेव निघालेत. भगवान परमात्माचं नामचिंतन मुखात आहे. फाटलेल्या पागोट्यामध्ये पोहे बांधलेले आहेत. चालता चालता पायात घालायसाठी चप्पल नाही, अनवाणी पायानं निघालेत. सुदामदेवाकडून शिकायचंय. प्रत्येक किती मोठं संकट, किती मोठं दुःख असू द्या, पण संकटामध्ये सुद्धा देवाचं भजन कधी नाही सुटलं पाहिजे. चालता चालता कधीतरी पायाला ठेच लागावी, तोंडावरती पडायचे. कान्हा, अरे असं काय वाईट केलं होतं, कुठल्या जन्माचं पाप फेडतोय. सुदामदेव निघाले. भगवान परमात्माला हात मारतात. लाला, आजपर्यंत स्वतःसाठी मागण्याची इच्छा कधी झालीच नाही. आजपर्यंत माझ्यासाठी कधी मागितलंच नाही. आजपर्यंत प्रपंचासाठी, संसारासाठी कधी मागितलं नाही लाला. पण आज ती मर्यादा मी ओलांडतोय. लेकराची माया, लेकराचं प्रेम, ती माया मला राहवत नाहीये. त्यासाठी लाला तुझ्याकडे एक मागणं घेऊन येतोय. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कधीतरी पायाला दगड टोचावी, भगवंताचं भजन नाही सोडलं. नामचिंतन करत करत आले द्वारिका नगरी समोर. द्वारपाल द्वारावरती दिसले. विचारलं, हे कोणती नगरी आहे? ते भगवान गोपाल कृष्ण महाराज की द्वारिका नगरी. द्वारिका नगरी हे नाव ऐकलं सुदामदेवानं आणि उड्या मारू लागले. मेरे कान्हा की नगरी आहे, मेरे लाल की नगरी आहे, मेरे कान्हा की नगरी आहे. मला जाऊ द्या ना आतमध्ये. तो माझा बालमित्र आहे, तू माझा बाल सखा आहे. द्वारपालांनी अडवलं. रुक जा, कुठे निघालात? तुमच्याकडे पाहून वाटत नाहीये, कारण पहा, मोठ्यांची पाहुणी सुद्धा ओळखायला येतात. श्रीमंत असतील ती पाहुणी सुद्धा तसेच दिसतात, आणि गरीबाची पाहुणी ओळखायला येतात. खोटं बोलू नका. अंगावरती घालण्यासाठी कपडे व्यवस्थित नाहीये, धोतर फाटलेलं आहे, पागोट फाटलेलं तुमचं, आणि सांगता तो मित्र आहे. आम्हाला सांगा, अन्न पाहिजे असेल आम्ही देऊ, धान्य पाहिजे असेल आम्ही देऊ, वस्त्र पाहिजे असेल आम्ही देऊ, पण उगाचच खोटं बोलू नका. ज्या वेळेला सांगतात सुदामदेव आहारता हाक मारून, मला नका पाठवू, पण एक विनंती करतो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे
किधर पे सुदामा गरी भाग गया है किधर पे सुदामा। बाकीच्यांनी खाली बसा, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. भजन कुठे चाललंय त्याला. ज्या वेळेला सुदामदेव निघाले, सुदामदेव समजावून सांगतायत, तुम्ही जा आणि भगवान परमात्माला सांगा. एक द्वारपाल येत आहेत भगवान गोपाल कृष्णाकडे. सुनते हे दौड़े न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा. कैसा मेहमान अजीब आ गया है किधर का सुदामा गरीब आ गया है. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. किधर पे सुदामा हमें आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया दे दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया. गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्मा सुदामदेवाला स्वतःच्या सिंहासनावरती बसवतायत. रुक्मिणी मातेला सांगावं सुदामाचे चरण धुण्याकरिता ताट घेऊन. भगवान गोपाल कृष्णाने पाहिलं, गुडघ्यावरती बसले. सुदामदेवाच्या चरणाकडे पाहिलं, काटे टोचलेली होती, दगड रुतलेली होती. जगाच्या मालकानं स्वतःच्या शेल्यानं सुदामदेवाचे चरण पुसून घेतलेत. जी काटे टोचलेली होती ती हातानं काढावी, जी जास्त खोलवरती गेली आहेत गोपाल कृष्णानं तीच काठी स्वतःच्या दातानं काढली आहेत. भक्तही तेवढा श्रेष्ठ तेवढा अधिकारी होता. रुक्मिणी मातेला ताट आणण्याकरिता उशीर झाला. भगवान गोपाल कृष्णाने गुडघ्यावरती बसलेत आणि गुडघ्यावरती बसून दोन्ही हात सुदामदेवाच्या चरणाखाली घेतले. एवढे रडतात गोपाल कृष्ण, एवढे रडले, स्वतःच्या आसवांनी सुदामदेवाचे चरण धुवून काढलेत. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला दोघे खुर्चीवरती बसतात, वरती बसा, सिंहासनावरती बसल्याच्या नंतर एकमेकाला खुशाली विचारतात, काय चाललं मग कानाला आला. सुदामदेव सांगतात आमचं बरं आहे. सुदामदेव म्हणतात अजून काही लग्न काही झालं की नाही. मनात म्हणतात भरपूर झाले, तुला कळल नंतर दर्शनाच्या वेळेला. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णाने विचारलं सुदामदेवाला, सुदामा अरे माझ्या वहिनीनं काही दिलं की नाही खाण्याकरिता. फाटलेल्या रुमालामध्ये सोन्याची नगरी पाहिली. सुदामदेवाला लाज वाटू लागली. ती फाटलेलं पागोट लपून ठेवू लागले. लाला म्हणतात याच्यात काय नाही देवा, पोहे 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 माझ्यासाठी, तुझ्यासाठी नाहीत लाला. हिरावून घेतले भगवान परमात्मानं, पोहे खाऊ लागले. एक मूठ घेतली भगवंतानं तोंडात टाकली. सुदामदेवाची सोन्याची नगरी गेली. दुसरी मूठ घेतली तोंडात टाकली. शस्त्र अस्त्र दास दास्या दिलेले आहेत. तिसरी मूठ घेऊन तोंडात टाकणार. रुक्मिणी मातेने हात पकडला. रुक्मिणी थांबा, भगवान एकटेच खाता का म्हणे, आम्हालाही द्या ना प्रसाद. कारण पहा देव एवढा भोळा आहे. भक्त जर निष्ठावान असेल, श्रद्धा असेल, निष्ठा असेल, एका मुठीनं सोन्याची नगरी,
दुसऱ्या मुठीने शस्त्र अस्त्र दास दास्या आणि तिसरी मूठ जर चुकून तोंडात गेली असती तर 16,108 सुद्धा देऊन टाकल्या असत्या. पण रुक्मिणी मातेने हात पकडला. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण भोजनाकरिता बसलेत, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट आहे, सुदाम देवाला बसवलं. कित्येक दास्या वाढण्याकरिता एक घास तोडून तोंडात टाकणार तर लेकरांची आठवण झाली. सुदामदेव रडायला लागले. देव विचारतात काय झालं सुदामा? भगवान आठवण आली रे, भरपूर दिवस झालं लेकरांना सोडून आलो, आठवण आली. पण जगाचा मालक न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवानं अंतकरण जाणलं. सुदामदेव निघाले. देवा आता येऊ का? मनात म्हणतात याला कळू नये का एवढं भजन करत अनुवानी पाय नाही इथपर्यंत आलोय, म्हणाव तरी लेकरांसाठी काहीतरी घेऊन जा. पण जगाचा मालक एवढा उदार आहे, एवढा उदार आहे. फक्त श्रद्धा होती, निष्ठा होती, देवाला समर्पण होतं. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी भक्ताला अन्न सांगता देऊन टाकली होती. पण तरी सुद्धा ज्यांनी मर्यादा ओलांडली नाही, भगवान परमात्माला आलिंगन दिलं आणि निघाले. सांगितलं सुदामा बसा. सुदामा थांबा म्हटल्यावर बोलवलं. रुक्मिणी दर्शन घेण्याकरिता रुक्मिणी माता आल्या. परत जामवंती, सत्यभामा, मित्रबिंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा 8 जणी येऊन गेल्या. 16,108 जणीची लाईनच लागलेली होती. सुदामा म्हणता देवा अशा नेमके किती आहेत, तुम्ही बसा म्हणे. शेवटी सुदामदेव कंटाळून गेले. सांगितलं देवा सगळ्यांवरचं दर्शन तुम्ही घ्या. जगाच्या मालकानं सुदामदेवाचं दर्शन घ्यावं. सुदामदेव निघाले. आल्याच्या नंतर पाहिलं, विचारले कोणसी नगरी? सुदामा नगरी, सोन्याची नगरी भगवंतानं दिली. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊनिया, त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखुनिया, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. गोपाल कृष्ण भगवान की जुबा पे राधा 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 नाम हो जाए. जुबा पे राधा 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 नाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. नारी वाजवायची सुरुवात. इंतजाम हो जाए. श्री राधा कुछ ऐसा इंतजाम हो जाए. जुबा पे राधा 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 नाम हो जाए. जुबा पे राधा 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 नाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. हरि बोल जय हो श्री राधे. जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है. जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है. जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है. तो गिरने
कुछ ऐसा इंतजाम हो जाए, श्री राधा कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जय राधे राधे श्री राधे, राधे 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 राधे, जय राधे राधे श्री राधे, राधे 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 राधे, जय राधे राधे श्री राधे, जय राधे राधे श्री राधे, राधे 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 राधे, जय राधे श्री राधे। गोपाल कृष्ण भगवान राधा रानी सरकार की। भगवान परमात्माचे 16,108 विवाह, प्रत्येक विवाह भगवान परमात्मानं कारणास्तव केलेली आहे। देवाचे 16,000 विवाह, 16,108, पण त्यामध्ये 16,100 विवाह कसे झाले याची सुंदर कथा आहे। एका वेळेला भूमासूर नावाचा राक्षस आहे। भूमासूर नावाच्या राक्षसाचा एक पण होता। 16,100 कुमारिका, सुंदर सुंदर दिसणाऱ्या कन्या घेऊन यायच्या, त्यांच्या आई वडिलांना न कळत त्यांची चोरी करायची, कारागृहात डांबून ठेवलेल्या मुली आणि त्यांच्यासोबत विवाह करायचा असा पण होता। हीच घटना भगवान गोपाल कृष्णाच्या कानापर्यंत पोहोचली। देवानं कित्येक दिवस भौमासुराच्या सोबत युद्ध केलं। बरं, हे 16,100 कन्या नेमक्या कोण, त्याची कथा अगोदर येते। ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र राम अवतार धारण करून आले, अहिल्या देवीचं चरित्र श्रवण केलं साधू महात्मानं। चरणाचा स्पर्श दगडाला झाला तर दगडाची श्री होते, पण साधू महात्म्यांनी ठरवलं आपल्याला लग्न करायचं। दगड उचलले, डोक्यावरती घेतले आणि देवाकडे गेले, म्हणे आपणही देवाला म्हणू, देवा आम्हाला याच्या स्त्रिया करून द्या असं म्हणायचं होतं। पण ते भगवान परमात्माचं सुंदर रूप पाहिलं, जगाच्या मालकाचं रूप पाहिलं आणि जे मागण्यासाठी आले तेच विसरून गेले। देवाला म्हटले, देवा आम्हाला तुमच्या स्त्रिया करून घ्या। भगवंत म्हटले, या जन्मात मी एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, पण कृष्ण अवतारामध्ये नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल। म्हणून या 16,100 कन्या भौमासुरांना ठेवलेल्या। ज्या वेळेला भौमासुरांना कारागृहात ठेवलं, भगवंतांनी युद्ध केलं, त्यांची सुटका करून दिली। सांगितलं, आता जा, आयुष्यभर कधीच तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुमची काळजी मी घेणार। पण रडू लागल्या। भगवान परमात्मा विचारतात, का रडतायत? देवा कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या आई वडिलांपासून दूर आहोत, मायेच्या पोटी आमचे आई वडील आम्हाला जवळ करतील, पण देवा ज्या वेळेला आमच्या लग्नाचा प्रश्न येईल ना, लग्नाचा प्रसंग येईल, आम्ही हरवलो त्यापेक्षा जास्त अधिक दुःख आमच्या माता पित्याला दुःख होईल। कारण जेव्हा लग्नाचा प्रश्न येईल आणि एखाद्या तरुणाला कळेल की ही मुलगी भौमासुराच्या कारागृहात बंदीशाळेत होती, कोणता मुलगा आमच्या सोबत लग्न करण्यासाठी तयार होईल? मग जगाच्या मालकाने इच्छा विचारली, तुम्हाला काय वाटतं देवा, आता तुम्हीच आमच्या सोबत लग्न करा। म्हणून भगवान गोपाल कृष्ण या 16,100 कन्याच्या सोबत लग्न करतात। गोपाल कृष्ण भगवान की जय। यानंतर सुंदर अशी कथा येते। सूर्यग्रहणाच्या पर्वावरती द्वारकेहून भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती येत आहेत। नंद बाबा, यशोदा, गोकुळवासी गोपिका पांडव यांना दिव्य ज्ञान देतात। वसुदेवजी अगदी फार मोठा महायज्ञ करतात। यज्ञामध्ये साधू संतांना दान दिले जाते। त्यानंतर 11व्या स्कंदामध्ये सुंदर अशी कथा येते। एकदा साम नावाचा एक मुलगा साधू महात्म्यांची परीक्षा घेण्याकरिता पोटावरती चिंध्या बांधून जात आहेत। साधू महात्म्याला विचारलं, महाराज याला मुलगा होईल की मुलगी? महात्म्याला लक्षात आलं आपली परीक्षा घेत आहेत। सांगितलं, याला मुलगा नाही, याला मुलगी नाही, याला मुसळ होईल आणि तुमच्या पूर्ण यादव कुळाचा नाश होईल। घाई गडबडीनं चिंध्या सोडल्या, त्यामधून मुसळ पडलं। भगवंताच्या पर्यंत ही वार्ता पोहोचू नये यासाठी त्या मुसळाचा किस केला आणि ते पाण्यात फेकण्यात आलं। त्याच मुसळाच्या किसापासून पाणकंसाचं गवत तयार झालं। ज्या पाणकंस आपण गव्हाच्या पेंड्या बांधण्यासाठी, ज्वारी बांधण्यासाठी जे उपयोगी येतात। त्यानंतर वसुदेवाला नारदजी जनक नव्हे वैष्णवाचा संवाद सांगतायत। त्यानंतर भगवान स्वधामाला जाण्याच्या अगोदर भगवान उद्धवाला दिव्य ज्ञान देऊन सांगतात, दत्तात्रयाचे 24 गुरु कसे झाले, कोणकोणते गुरु केलेत ही गोष्ट सांगण्यात येते। कदरी व्याख्यान सांगण्यात येते। त्यानंतर भगवान परमात्मा निजधामाला जात आहेत। त्या अगोदर उद्धवाला सांगितलं,
द्वारकेहून जेवढे जेवढे पुण्यवान लोक आहेत त्यांना कुरुक्षेत्रावरती नेऊन ठेवा. भगवंत निजधामाला गेल्यावर अगदी 7 दिवसामध्ये द्वारका पाण्यात बुडते. आणि नंतर 12व्या स्कंदामध्ये कलियुगाची थोरवी सांगितली. कलियुगाचा महिमा आहे. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज आपण पाहतोय सख्या भावाचं पटत नाहीये, जावाचं पटत नाहीये, स्वतःचा मुलगा बापाचा ऐकत नाहीये. जेवढा विश्वास मित्रावरती आहे तेवढा विश्वास सख्या भावाच्या वरती सुद्धा नाहीये. निस्वार्थ मनानं प्रेम करणारे नातं बहीण भाऊ आहेत. किती रक्ताच्या थारोळ्यात रात्री मध्यरात्री पडलेला एखादा भाऊ असू द्यात, त्या भावाला त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता हाकेला ओ म्हणून धावत जाण्याकरिता